मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईतल्या वर्षा या निवासस्थानी जात भेट घेतली। साधारण 45 मिनिटे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा झाली। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला। गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक दोन विषयांवर बोलत होतो। टाउन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। फडणवीसांकडे टाउन प्लॅनिंग, रस्ते, पार्किंग या विषयांसंदर्भातला आराखडा सादर केल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे। अनेक ठिकाणी जे आज बाहेरच्या राज्यांमधून लोक आलेत, बाहेरच्या प्रदेशामधून लोक आलेत, जे आज ओला आणि इतर टॅक्सी आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत, त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे, कुठे लावल्या पाहिजे। डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंगमध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात। आणि त्या दृष्टिकोनातून मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला। त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर, त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सीपी कुंभारे साहेब, अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं। काही गोष्टी आत्ता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या, सीपींकडे पण दिल्या, जॉईंट सीपींकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी 2014ला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदानं आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे 500 गाड्या, 800 गाड्या, 1000 गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे। मैदानं जाणार नाही, ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील। मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही। सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजे। आज मुंबई ही जी शहर आहेत, खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर, संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत, यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत। त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत। आज जिकडे 50 माणसं राहत होती त्या ठिकाणी 500 माणसं राहायला आली आहेत एका जागेत। माणसं वाढली आहेत, त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत, ट्रॅफिक वाढलं आहे आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात। म्हणजे साधारणपणे 26 जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी 900 इंच वगैरे काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता। परवाचा पाऊस साधारणपणे 400 इंच वगैरे पडला, बरोबर ना? या 400 इंचामध्ये जर ज्या प्रकारचा केऑस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आत्ता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आत्ता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। असंख्य प्रमाणामध्ये, हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत, खोट्या रिक्षा आहेत, ज्यांना लायसन्सेस नाही आहेत। कोण चालवतंय, कोणाच्या नावावरती परमिट आहे, कोण चालवतंय, काही नाहीच आहे, त्याला दरबंदच नाही त्याला। याचं कारण कोणी तपासणार नाही, कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही, चिरमिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत। असं शहर नाही उभं राहू शकत ना की आपल्याकडे कायदे आहेत, बरोबर आहे? आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो ना, सो लॉ आहे, ऑर्डर नाही आहे। आपल्याकडे कायदे आहेत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु या प्रकारची कोणतीही गोष्ट काय, मी तुम्हाला तेच सांगतो ना की हा विषय गंभीर महत्वाचा आहे, हेच मुळात राज्य सरकारमध्ये मान्य होत नाही ना। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे। बाहेरून मुंबईमध्ये येणारी माणसं ही थांबवली पाहिजेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। सध्याच्या मुंबईच्या लोकलचा प्रवास हा थक्क करणारा
आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर बेस्टच्या प्रवासाची स्थिती सुद्धा काही वेगळी नाहीये असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय. आता BEST किंवा मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ही. ज्या प्रकारे लोक रोज लोकलमधनं प्रवास करतात हे थक्क करणार आहे. त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे. पण शेवटी मी माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत. तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. पण त्यातल्या त्यात आत्ता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत. मला प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार, बाहेरून येणार आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झाली आहे म्हणून. तो जो बाहेरून जो लोंढे येतात त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या, अनेक प्रॉब्लेम्स इथे उभे राहिले. बरं, हे काय मुंबईचं नाही, हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं. रस्ते बनवणं हा धंदा आहे असं राज ठाकरे यांनी खडसावलेलं आहे. खड्डे बुजवण्यासाठी नवं कंत्राट काढलं जातं असंही ते म्हणाले. नवे रस्ते बनवण्यासाठी पुन्हा कंत्राट काढलं जातं. अनेक वर्ष हेच घडते आणि तरी तेच लोक निवडून देत आहेत असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. इंच लढू याऐवजी लोकप्रतिनिधींचं इंच विकू असं सुरू आहे असं म्हणत त्यांनी लोकप्रतिनिधींवर सुद्धा निशाणा साधलाय. रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर. धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. याच्यामध्ये सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच आहे. तो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं. पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना. या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत. त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे. आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे ना किती काही खड्ड्यात घाला नाही तर कशातही घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहेत, हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत. करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार